श्री गणेशाय नमः। 7 तारखेला श्री गणेशाचं आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। आता या गणेश उत्सवामध्ये येणारा मोठा ज्येष्ठा गौरीचा सण आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचं प्रत्येक घरोघरी आगमन होतं। यंदा 10 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठा गौरींचं आवाहन आहे। हा सण 3 दिवस चालतो। पहिल्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबर रोजी गौरीचं आवाहन केलं जातं, तर 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन असतं, गौरींचं पूजन केलं जातं। तर तिसऱ्या दिवशी म्हणजे 12 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाते आणि काही ठिकाणी घरगुती श्री गणेशांचं मूर्तीचं विसर्जन केलं जातं। या ज्येष्ठा गौरीच्या सणाला आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणून देखील म्हटलं जातं। ज्येष्ठा गौरींच्या आगमनानंतर 2 दिवस संपूर्ण लोक मनोभावाने गौरींची पूजा करतात। या गौरायांचे अनुराधा नक्षत्रावर आगमन होतं, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन केलं जातं। त्या दिवशी पूजन असतं, त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हणतात। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी गौरींची पूजनाची किंवा पूजा करण्याची पद्धत, प्रथा किंवा मान्यता ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत। काही ठिकाणी मूळ नक्षत्रावर म्हणजे तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं। त्याचबरोबर घरातील गणपतीची मूर्ती त्याचंही विसर्जन केलं जातं। आता आपल्या मनात येणारा एक प्रश्न आहे की गौरी आणि गणपती यांचं नेमकं नातं काय? आपण हा सण तर साजरा करतो, सर्वजण लहान मुलांपासून तरुणांपर्यंत हा सण आवडीने साजरा करतात, पण गौरी आणि गणपती यांचं नातं काय? तर महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठा गौरी पूजनाच्या वेगवेगळ्या प्रथा आणि पद्धती आहेत, तशाच निरनिराळ्या मान्यताही आहेत। काही भागामध्ये गौरीला गणपतीची बहीण किंवा बायकोही मानले जाते। बऱ्याच ठिकाणी गौरी गणपतीची बहीण असल्याची मान्यता आहे, त्यामुळे ती आपल्या भावाकडे पाहुणचारासाठी येते असं मानलं जातं। पण बहुतांश ठिकाणी गौरीला श्री गणेशाची आई म्हटलं जातं, आई मानलं जातं आणि गौरीला माहेरवशीण असंही म्हटलं जातं। माता पार्वतीच गौरीच्या रूपात आपल्या बाळाला म्हणजे श्री गणेशाला घेऊन जाण्यासाठी येत असते, अशी एक मान्यता आहे। या ज्येष्ठा गौरीचा सण कोणत्या प्रकारे साजरा केला जातो ते आपण पाहणार आहोत। गौरायांचा सण गौरी आवाहनाच्या दिवशी गौरीचे घरोघरी आगमन होते। घरापुढे सुंदर आणि मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात। शुभ मुहूर्तावर तुळशी वृंदावनापासून गौरायांच्या पायाचे ठसे उमटवत घरात आणले जाते आणि त्यांची प्रतिष्ठापना केली जाते। यावेळी स्त्रिया लाल कुंकवाच्या पाण्याचे हाताचे ठसे उमटवतात। गौरीची प्रतिष्ठापना झाली की निरनिराळ्या फळांच्या राशी रचल्या जातात। त्यामध्ये सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी अशा वेगवेगळ्या फळांचा समावेश असतो। मखर सजवले जातात। सुंदर असे गौरी गणपतींसाठी छत निर्माण केले जाते आणि त्यामध्ये गौरींची स्थापना केली जाते। आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात ज्येष्ठा गौरींचे व्रत करण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत। काही ठिकाणी धातूंची किंवा मातीची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते, तर काही ठिकाणी नदीच्या काठाचे 5 लहान कडे आणून
त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते। तसेच बऱ्याच भागात राज्यात 5 छोटी मडके घेऊन त्यांची उतरंड रचून त्यावर गौरीच्या मातीचा मुखवटा बसवला जातो, स्थापन केला जातो। बऱ्याच ठिकाणी गौरींसाठी स्टँडचा वापर केला जातो। लोखंडी स्टँड किंवा लाकडी सुतारा करून बनवलेले लाकडी स्टँड यांचा वापर केला जातो। परंतु सर्वच ठिकाणी गौरायांच्या मूर्तीला साडी नेसवून निरनिराळ्या अलंकारांनी सुशोभित करून सजवलं जातं। ज्या दिवशी गौरींचं आगमन असतं त्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी गौरींना महालक्ष्मी समजून, महालक्ष्मी मानून महालक्ष्मीचं पूजन केलं जातं। महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी आवडीने सर्व स्त्रिया खूप सुंदर असा महाप्रसाद बनवतात। या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या, गोडधोड पदार्थ, पुरणपोळी असे नैवेद्यासाठी बनवले जातात। गौरींच्या महालक्ष्मींच्या पूजनासाठी महाप्रसादात डाळीचे लाडू, रव्याचे लाडू, चकली, शंकरपाळे, करंजी असे, जिलेबी, गुलाबजामुन असे गोडधोड निरनिराळे पदार्थ, फराळाचे पदार्थ बनवले जातात आणि गौरायांना नैवेद्य दाखवला जातो। या ज्येष्ठा गौरींची एक पौराणिक कथा आपण ऐकणार आहोत। तर आटपाट नगर असतं, त्या ठिकाणी एक गरीब असा ब्राह्मण राहत असतो। एक दिवस काय झालं, भाद्रपद महिना आला। प्रत्येकाने घरोघरी लोकांनी गौरी आणल्या। हा स्त्रियांचा सण असल्यामुळे रस्त्यावरती सर्वत्र स्त्रिया आणि लहान मुले दिसू लागली, घंटा वाजू लागल्या। लोकांची रेलचेल ती त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिली आणि मुले त्यांच्या घरी आली। त्यावेळेस ते आईला म्हणू लागले, आई आई आपल्या घरी गौरया आण ना। पण आईला आपली परिस्थिती माहीत होती, त्यामुळे आई मुलांना म्हणाली, अरे बाळांनो, मी गौरया कुठून आणू आणि आणून तरी काय करणार? तिची पूजा अर्चा तर केली पाहिजे, तिला भाजी भाकरीचा नैवेद्य, पुरणपोळीचा नैवेद्य तर दाखवला पाहिजे। आपल्या घरात तर काहीच नाहीये, त्यामुळे तुम्ही शांत राहून खेळायला जावा। पण मुलं मात्र हट्ट सोडत नव्हती। शेवटी आईने मुलांना सांगितलं, तुम्ही तुमच्या बाबांजवळ जा आणि बाजारातून सामान घेऊन या, त्यांना सामान आणायला सांगा। त्यांनी सामान आणल्यावरच मी गौरी आणायला जाईन। आता मुले सरळ उठून बाजारामध्ये बाबांच्याकडे गेली आणि बाबांना म्हणू लागली, बाबा बाबा तुम्ही या बाजारातून नैवेद्यासाठी लागणारं जे सामान आहे ते सामान घेऊन या, म्हणजे आमची आई आम्हाला गौराई आणून देईल। परिस्थितीमुळे अगोदरच दुःखी असलेला तो ब्राह्मण मुलांच्या या हट्टामुळं आणखीनच दुःखी आणि व्याकुळ होऊ लागला। तो घरी आला, घरामध्ये त्यानं पाहिलं कुठे काही आहे का, कुठे काही ठेवलेलं सापडतंय का, पण त्याला घरामध्ये कुठेही काही सापडेना। सर्व मडकी वगैरे त्याने शोधायला सुरुवात केली, पण त्यामध्ये त्याला कुठेही काही सापडलं नाही। तो आणखीनच दुःखी झाला। एवढी सोन्यासारखी मुलं असताना आपण त्यांचा साधा एक हट्ट पुरवू शकत नाही, त्यामुळं तो खूप व्याकुळ झाला आणि तो तसाच बाहेर आला। गरिबी पुढं कोणताही उपाय नाही। कोणाला काही मागायला गेले तर काही मिळत नाही किंवा मिळणार नाही हे तो जाणत होता। अशा परिस्थितीपेक्षा मरण बरं असं त्याला वाटू लागलं। त्याला जीव नकोसा वाटू लागला। तो एका नदीच्या काठी गेला। त्याने निश्चय केला की आज आपल्याला जीवच दिला पाहिजे, आपल्याला राहायला नको। तो नदीकडे निघाला असताना संध्याकाळ व्हायला आली। दिवस मावळायला गेला होता। वाटेमध्ये त्याला एक म्हातारी सवाशीण भेटली। तिलाही कोणतरी आल्याची चाहूल लागली।
तिने कोण आहे म्हणून विचारले. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने आपली सर्व हकीकत त्या म्हाताऱ्या स्त्रीला सांगितली. म्हातारीनं त्याला 4 गोष्टी बोधाच्या चांगल्या सांगितल्या. त्याने म्हातारीचे म्हणणे ऐकले. त्याला म्हातारीचे म्हणणे पटले. मग त्याने त्या म्हाताऱ्या स्त्रीला आपल्याबरोबर घरी येण्याची विनंती केली आणि त्याने तिला घरी घेऊन गेला. दोघे घरी आल्यावर त्या ब्राह्मणाच्या बायकोने त्याला विचारले की या पाहुण्याबाई कोण आहेत. तर त्या ब्राह्मणाने तिला या आजीबाई आहेत म्हणून सांगितले. संध्याकाळची जेवणाची वेळ झाली होती. बायकोला माहीत होतं की घरामध्ये अन्नाचा एक तुकडा नाही. भात शिजवावा म्हटलं तर मडक्यामध्ये तांदूळाचा एक दाणाही नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या नवऱ्याने या म्हाताऱ्या स्त्रीला कशासाठी आणले असेल बरं. त्या म्हातारी आजीच्या चेहऱ्यावरून तिला फार भूक लागली आहे असं त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं. ते ओळखून तो आपल्या बायकोला म्हणतो की अगं जा आणि घरामधून काहीतरी खाण्यासाठी जेवणासाठी घेऊन ये. बायको शांतपणे होकारार्थी मान डोलवून आतल्या घरामध्ये जाते आणि बघते तर काय संपूर्ण घर धनधान्यांनी भरलेलं असतं. तांदळाची मडकीही संपूर्णपणे भरलेली असतात. ते पाहून तिला अतिशय आनंद होतो. ते आनंदाने संपूर्ण स्वयंपाक बनवते आणि त्या म्हातारी आजीला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला ती जेवू घालते. सगळे आनंदाने झोपी जातात. सकाळी उठतात आणि सकाळी उठल्यावर ती म्हातारी आजी ब्राह्मणाला हाक मारते आणि म्हणते, हे मुला, मला आंघोळ करायची, मला आंघोळ घाल आणि मला देवाच्या पूजेसाठी पुरणपोळी आणि काही फराळाचे पदार्थ आणून दे. नाही काय म्हणू नकोस आणि रडगाणे काय गाऊ नकोस. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला. त्याने बायकोला हाक मारली आणि तिला सांगितले, आजीबाईंना नाऊ घाल, मी गावातून येतो. आणि उठून तो भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये गेला. त्या दिवशी त्याला भरपूर अशी भिक्षा मिळाली आणि फराळासाठी पाहिजे अशी फळं मिळाली. आणखीन गोडधोड पदार्थ मिळाले. भिक्षेमध्ये भरपूर असा गूळ मिळाला आणि ते सर्व सामान घेऊन तो घरी आला. बायकोने आनंदाने स्वयंपाक बनवला. ब्राह्मणाला खूप आनंद झाला. बायको, म्हातारी आजी, मुले बाळे संपूर्ण पोटभर जेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हाताऱ्या आजीने ब्राह्मणाला हाक मारली आणि म्हटली, उद्या मला जेवणाला खीर हवी आहे. खीर खाल्ल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आता ब्राह्मणाला प्रश्न पडला. ब्राह्मण आजीला म्हणाला, आजी, मी खीर कुठून आणू, त्यासाठी दूध कुठून आणू, माझ्याकडे कोणतीही व्यवस्था नाही आणि पैशाडकेही नाहीत. आजी म्हणाली, तू काही काळजी करू नको, तू उठ आणि तुझ्या गोठ्यामध्ये तुला हव्या तेवढ्या गाई म्हशींसाठी खुंट्या पूर आणि त्यांना दावी लाव आणि संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींना हाका मार, म्हणजे त्या येतील. ब्राह्मणाने आजीने सांगितल्याप्रमाणे केले आणि गोरज मुहूर्तावर गाई म्हशींना हाका मारू लागला. त्याप्रमाणे गाई म्हशी आपल्या वासरांसहित गोट्यावरती आल्या आणि त्या ब्राह्मणाचा गोठा संपूर्ण भरून गेला. त्याने आनंदाने दूध काढले आणि दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्या आजीला सुंदर अशी खीर बनवून, भरपूर खीर बनवून त्याने खाऊ घातले. संध्याकाळ झाली तशी म्हातारी आजी त्या ब्राह्मणाला म्हणू लागली की, हे मुला, मला आता पहिली पोचती कर, मला नेऊन सोड, काही करून आता मला गेलंच पाहिजे. त्यावर तो ब्राह्मण खूप दुःखी झाला आणि तो आजीला म्हणू लागला की, हे आजी, तुमच्या कृपेने आता मला सगळे प्राप्त झाले आहे, तुम्हाला कसे जाऊ देऊ, तुम्ही गेला म्हणजे सगळंच नाहीसे होईल. त्यावर म्हातारी आजी म्हणाली, तू घाबरू नको, तू काळजी करू नको, माझ्या आशीर्वादाने तुला कधीही काही कमी पडणार नाही. ओळखलं नाहीस मला, ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. हे ऐकून ब्राह्मणाला भयंकर धक्का बसतो. तो त्या म्हातारी आजीला नमस्कार करतो. आजी पुढे म्हणते, तू मला आज पोचती कर, पुढची काळजी करू नकोस. त्यावर ब्राह्मण म्हणतो, तुम्ही हे जे मला दिलेले आहे हे असेच वाढावे
असा काही तुमच्याकडे उपाय असेल तर मला कृपा करून सांगा. मग त्यावर गौरीने सांगितले, तुला मी येताना थोडीशी वाळू देईन, ती सर्व घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, तुझ्या गोठ्यामध्ये टाक, म्हणजे तुला कधीही काही कमी पडणार नाही. ब्राह्मणाने ते ऐकले. तो ठीक आहे म्हटला. त्याने त्या म्हाताऱ्या आजीची म्हणजे गौरीची पूजा केली. गौरी प्रसन्न झाली. तिने त्याला आपले व्रत सांगितले. भादव्याच्या महिन्यात तळ्याकिनारी जावे, 2 खडे आणावेत, गरम पाण्याने धुवावेत, ज्येष्ठ गौर आणि कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी त्यांना गोडधोड द्यावे. तिसऱ्या दिवशी पुरणपोळीचा किंवा खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवासणींची ओटी भरावी, त्यांना जेवू घालावे. संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतती धनसंपदा लाभेल. ही 60 उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण.